लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी वक्तव्य करू नका। रवी राणा यांच्यासारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं। राणा आणि महेश शिंदे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही ते तुमचेच। काही लोक चुकीचं वक्तव्य करतात आणि सरकारची बदनामी होते। अजितदादांचाही महेश शिंदे आणि राणांवर निशाणा। आता हा भाऊ ओवाळणी परत घेण्याचा दम देतोय। तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुला। रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ क्लिप ऐकवत सुप्रिया सुळेंचा इशारा। ताईमाई अक्का सावत्र आणि कपटी भावांना मारा बुक्का। जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचाही विरोधकांवर हल्लाबोल। लाडक्या बहिणींनो, सख्खे भाऊ तुमच्यासोबत, मात्र सावत्र भावांपासून सावध राहा, फडणवीसांचं आवाहन। तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावर देखील स्पष्टीकरण। बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभे करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार। वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांची कबुली। बारामतीत एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा। अजितदादांवर दिल्लीतील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता। बारामती लोकसभेबाबत राऊतांचा दावा। विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत। निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवार यांचं वक्तव्य। 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या, जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन। जरांगे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत। भुजबळ जिल्ह्याला लागलेली 7.5, नाशिकमधल्या जागा येतात का बघ। येत्या निवडणुकीमध्ये तुझा करेक्ट कार्यक्रम करणार, नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचाच करू शकतो, बाकी कुणीही नाही। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं प्रत्युत्तर। हिंदू मुलींच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यामध्ये बदलू करू की बायकोचा देखील फोन येणार नाही। हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी।